नमस्कार. आता आपण आलोय बाणकोटच्या फेरी बोट स्टॉपवर. बाणकोट ते हरिहरेश्वर हा समुद्र मार्ग ओलांडण्यासाठी ही बोट लागते. इथे रोज लोक, गाड्या आणि दुचाकी यांचं पार पाडलं जातं. फक्त 10 ते 15 मिनिटांचा प्रवास आहे, पण ही फेरी म्हणजे इथल्या लोकांची लाईफलाईनच. हा प्रवास खूपच सुंदर आणि वेगळा अनुभव आहे. चला तर मग आता बोटीतून हरिहरेश्वरकडे निघतोय. जिथून आपण फेरी बोटने हरिहरेश्वरला जातोय ना, ती खाडी म्हणजे सावित्री नदीचं मुख. सावित्री नदी महाड जवळून सुरू होते आणि थेट अरबी समुद्रात जाऊन मिसळते. ही नदी कोकणातल्या लोकांसाठी फार महत्त्वाची आहे. तिचं पाणी शेतीसाठी वापरतात आणि प्रवासासाठी ही फेरी बोट. हरिहरेश्वरला आल्यावर MTDCचे रिसॉर्ट खूप प्रसिद्ध आहे. इथे राहायला छान कॉटेजेस आहेत. हरिहरेश्वर हे दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं. हे मंदिर रत्नागिरी जिल्ह्यात समुद्राच्या काठावर वसलेलं आहे. या मंदिराचा इतिहास खूप प्राचीन आहे. असं मानलं जातं की खुद्द भगवान ब्रह्मदेवांनी इथे शिवलिंगाची स्थापना केली. या शिवलिंगाला स्वयंभू म्हटलं जातं, म्हणजेच ते नैसर्गिकरित्या प्रकटलेलं आहे. शंकराचार्यांनीही इथे तपश्चर्या केली, त्यामुळे या स्थानाला धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. मंदिरात चारही बाजूंनी 4 मुख्य देव आहे: शिव, विष्णू, ब्रह्मा आणि पार्वती. याला हरिहरेश्वर म्हणायचं कारण म्हणजे हरी म्हणजे विष्णू आणि हर म्हणजे शिव, दोन्हींचं एकत्र स्थान. मंदिराच्या बाहेर समुद्राच्या कडेकडेने एक प्रदक्षिणा मार्ग आहे. या मार्गावर चालताना समुद्राचं रौद्र आणि सुंदर रूप दोन्ही दिसतं. हरिहरेश्वर मंदिरात दर्शन घेतल्यानंतर इथली खास गोष्ट म्हणजे प्रदक्षिणा मार्ग. हरिहरेश्वरची प्रदक्षिणा खास आहे कारण ते दोन्ही डोंगरांच्या फटीतून आणि खडकाळ मार्गाने थेट समुद्राच्या कडेकडेने खाली जाते. ही आहे हरिहरेश्वरची प्रदक्षिणा. इथे 2 डोंगर आहेत, हरिहरेश्वर डोंगर आणि पुष्पगिरी डोंगर. प्रदक्षिणा करताना आपण या दोन्ही डोंगरांच्या मधून खडकाळ वाटेने थेट समुद्राच्या कडेकडेने खाली उतरतो. कधीकधी पाण्याच्या लाटा अगदी पायापर्यंत येतात. हा मार्ग फारच रोमांचक असतो. निसर्गाच्या सानिध्यात डोंगर आणि समुद्र यांच्यामधून अशी फेरी मारणं म्हणजे वेगळाच अनुभव. प्रदक्षिणा सुरू होते मंदिराच्या मागून. डोंगराच्या फटीतून वाट खाली जाते. नंतर समुद्राच्या खडकाळ किनाऱ्यावरून प्रदक्षिणा पूर्ण होते. पूर्ण फेरीला साधारण 30 ते 40 मिनिटं लागतात. समुद्राच्या खडकावरून चालताना लाटा जवळून पाहायला मिळतात. हरिहरेश्वरमध्ये फक्त भगवान शिवाचे नव्हे तर काळभैरवाचेही पूजन केलं जातं. काळभैरव म्हणजे शिवाचं रौद्र स्वरूप. असे मानले जाते की काळभैरवाच्या प्रदक्षिणेने सर्व पापांचं क्षालन होतं. म्हणूनच इथे प्रदक्षिणा मार्गाला पाप प्रक्षालन मार्ग असंही म्हटलं जातं. असे सांगितले जाते की सावित्री नदीने ब्रह्मदेवाच्या आज्ञेने समुद्रात विलीन होण्याआधी इथे प्रदक्षिणा केली. म्हणूनच आजही या मार्गावर फिरणं शुभ मानलं जातं. प्रदक्षिणा करताना खडकांमध्ये नैसर्गिक दगडी पोकळी दिसते, जिला कालभैरव मूळ असं म्हणतात. असे मानले जाते की हे जागृत स्थान आहे जिथे कालभैरवाची शक्ती वसलेली आहे. पूर्वीच्या काळी या प्रदक्षिणेची मोठी परंपरा होती. लोक इथे नित्यनेमाने प्रदक्षिणा करत असत. विशेषतः चैत्र महिन्यात आणि महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते. आदिशंकराचार्यांनी देखील इथे तपश्चर्या केली असल्याचे सांगितले जाते. त्यांनी या क्षेत्राला दक्षिण काशी असं नाव दिलं. प्रदक्षिणा मार्ग हा नैसर्गिकरित्या तयार झालेला आहे. डोंगर आणि समुद्र यांच्यामधून गेलेला हा अनोखा मार्ग आहे. समुद्राच्या लाटा खडकांवर आदळताना सृष्टीचा अद्भुत अनुभव मिळतो. असे मानले जाते की प्रदक्षिणा केल्याने जन्मोजन्मीचं पाप दूर होतात. समुद्र आणि डोंगर यांचा संगम असल्याने इथे पंचमहाभूतांची साधना होते. समुद्राचा आवाज, वाऱ्याचा स्पर्श आणि खडकांवरून चालताना निसर्गाशी एकत्व वाटतं आणि तोच खरा ध्यानमुद्रा अनुभव आहे. हरिहरेश्वरची प्रदक्षिणा ही फक्त फिरणं नाही, तर ती एक आध्यात्मिक आणि ऐतिहासिक यात्रा आहे. डोंगर, समुद्र आणि काळभैरवाच्या शक्तीची ही संगमस्थळ आहे. ही प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर मंदिराच्याच एका साईडला हरिहरेश्वर समुद्र किनारा आहे. इथं येणं म्हणजे एक वेगळाच अनुभव आहे. शांत समुद्र, स्वच्छ किनारा आणि निसर्गाची साथ.
हरिहरेश्वर बीच हा कोकणातला एक निवांत आणि कमी गर्दीचा समुद्र किनारा आहे. इथं गर्दी कमी असल्यामुळे सैरसपाट्यासाठी फारच योग्य. शांतता हवी असेल की लाटांशी गप्पा मारायच्या असतील तर हा समुद्रकिनारा एकदम परफेक्ट. इथं तुम्ही निवांत फिरू शकता, समुद्रात पाय बुडवू शकता किंवा वाळूत बसून फक्त शांततेचा अनुभव घेऊ शकता. संध्याकाळी इथं सूर्यास्त बघणं म्हणजे एक वेगळाच अनुभव. संपूर्ण आकाश केशरी होतं आणि समुद्राच्या लाटा हलक्या प्रमाणात किनाऱ्यावर येतात. सुट्टीत किंवा विकेंडला असा वेळ काढणं म्हणजे मानसिक विश्रांती. समुद्र किनाऱ्याच्या आजूबाजूला नारळाची झाडं, डोंगर आणि खोल समुद्र आहे. सूर्यास्ताच्या वेळी किनाऱ्यावरील दृश्य फारच सुंदर दिसतं. पर्यटनासाठी योग्य वेळ ही ऑक्टोबर ते मार्च महिन्यातली आहे. थंडीच्या दिवसात बीचवर जायला उत्तम वेळ आहे. पावसाळ्यात टाळावं कारण समुद्र खूपच खवळतो, प्रदक्षिणाही बंद केली जाते. तर आज आपण पाहिलं हरिहरेश्वर, प्राचीन मंदिर, 2 डोंगरांची प्रदक्षिणा आणि निवांत समुद्रकिनारा. निसर्ग, अध्यात्म आणि शांतता यांचं हे एक सुंदर ठिकाण आहे. तुम्हालाही इथे एकदा यायला हवं आणि तुम्ही इथे आलेला असाल तर तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि निसर्ग जपा, इतिहास ओळखा आणि इतिहासातील गोष्टींचं संरक्षण करा. हे नको